सकाळी रिकाम्या पोटी ही 3 पानं खा आणि हाडांचे सर्व आजार विसरा. कंबरदुखी, सांधेदुखी आणि नसांच्या ब्लॉकेजवर रामबाण घरगुती उपाय. 100% नैसर्गिक आणि खर्च सुद्धा ₹0. फक्त ही 3 पानं तुमचे सर्व दुखणे पळवून लावेल आणि 25व्या वयातील ताकद तुमच्या शरीरात येईल. फक्त ही जादुई पानं सकाळी उपाशी पोटी घ्यायची आहेत. तुमचे कोणतेही दुखणे असू द्या 100% गायब होतील. मित्रांनो, वयाची तिशी ओलांडली की आपले हातपाय दुखतात, सांधे दुखतात, नसा आखडतात. कधी चालताना पायात गोळे येतात, कधी पोटरी दुखते, तसेच अनेक लोकांना सायटिका सारखे प्रॉब्लेम असतात. कुणाचे पाय दुखतात, हातापायात बळ राहत नाही, सतत थकवा जाणवतो, रक्त कमी असणे, बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल यांसारखे आजार आजकाल नॉर्मल झाले. आणि या सर्व आजारांवर रामबाण उपाय म्हणजे ही जादुई पानं. जर का तुम्ही उपाशी पोटी खाल्ली तर कधीच तुमचे सांधे दुखणार नाहीत, अशक्तपणा जाणवणार नाही, गुडघे तुमचे दुखणार नाहीत, कंबरदुखी असेल, नसा दबल्या असतील, तुमच्या शरीरात रक्त कमी असेल, तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, पायात अजिबात बळ उरलं नसेल, अशा प्रकारचे कोणतेही आजार तुमच्या शरीराला 100 वर्ष शिवणार सुद्धा नाहीत. एवढा प्रभावी उपाय स्वतः डॉक्टर स्वागत तोडकर यांनी सांगितलाय. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा असे आजार असतील आणि तुम्ही दवाखाना करून परेशान झाला असाल, पैसे दवाखान्यात पाण्यासारखे घालून अगदी संतापले असाल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही हा उपाय एकदा का केला तर तुम्हाला परत कधीच दवाखान्याची पायरी देखील चढायची गरज पडणार नाही. आजच्या धकाधकीच्या युगात चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य पद्धतीमुळे शरीरातील वातदोष वाढतो. परिणामी वयाची तिशी ओलांडतानाच अनेकांना कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, थकवा, सायटिका आणि नसा आखडणे अशा समस्या जाणवू लागतात. अनेकदा शरीरातील रक्ताची कमतरता देखील या वेदनांचं मुख्य कारण असते. अनेक औषधं घेऊनही आराम मिळत नसेल तर आपल्या बागेत सहज उपलब्ध असणाऱ्या 3 पानांचं मिश्रण तुमच्यासाठी संजीवनी ठरू शकते. या पानांचा सकाळी रिकाम्या पोटी केलेला वापर तुमच्या शरीरातील सर्व दुखणं मुळापासून संपवू शकतो. आपली हाडं मजबूत करण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची गरज असते, परंतु आजकालच्या जीवनशैलीत आपण जो काही आहार घेतो त्यातून जास्त पोषण म्हणजेच कॅल्शियम मिळतच नाही आणि परिणामी आपले शरीर संकेत देऊ लागतं. अनेकदा काय होतं की वयाची 40 ओलांडल्यानंतर शरीरातील कॅल्शियम हाडांमधून कमी कमी व्हायला सुरुवात होते. सकाळी झोपेतून उठताच एक वेगळा थकवा जाणवतो, खाली पाय टाकताच अजिबात पायात ताकद उरत नाही, पाय अगदी गळून गेल्यासारखे वाटतात. नंतर गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी असे आजार आपल्या शरीरात घर करून बसतात. मग आपण काय करतो? डॉक्टरांकडे जातो आणि नंतर सुरू होतो दवाखाना. सतत दवाखाना करावा लागतो, पैसे खर्च होतात, थोडं 5-10 दिवस बरंही वाटतं, पण पुन्हा असंच दुखणं परत येतं. त्यामुळे आज मी तुम्हाला असा जादुई घरगुती उपाय सांगणार आहे, जो स्वतः डॉक्टर स्वागत तोडकर यांनी आपल्या रुग्णांना सांगितलाय आणि 100% हा उपाय कामही करतो. हा उपाय आम्ही स्वतः केलेला आहे, आम्हाला याचा 100% फायदा झालाय, त्यामुळेच आज मी हा उपाय तुमच्यासोबत शेअर करताय. चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूयात या 3 पानं. सांधेदुखी, गुडघेदुखी आणि कंबरदुखी या आजच्या काळात केवळ वृद्धांचीच नव्हे तर तरुणांची मोठी समस्या बनली आहे. चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि आहारात पोषक तत्वांची कमतरता यामुळे हे आजार बळावतात. आधुनिक औषधांसोबतच आपल्या निसर्गात अशा काही वनस्पती आहेत ज्यांच्या पानाचा वापर करून आपण या वेदनांपासून कायमची सुटका मिळवू शकतो. या व्हिडिओत आपण अशाच काही गुणकारी पानांची माहिती घेणार आहोत जे हाडांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतात. नंबर 1 आहे निरगुडीची पानं. निरगुडी ही सांधेदुखीवरील सर्वात प्रभावी आयुर्वेदिक वनस्पती मानली जाते. यामध्ये वेदनाशामक आणि दाहकशामक गुणधर्म असतात. यामुळे तुमचे कोणतेही दुखणे असू द्या, सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी यावर 100% रामबाण उपाय आहे, जे तुम्हाला 100% फायदा म्हणून देतात. तुम्हाला कधीच दवाखान्याची पायरी सुद्धा चढण्याची गरज पडणार नाही. ₹1 सुद्धा तुम्हाला खर्च करण्याची गरज पडणार नाही. या पानाचा उपयोग करून तुम्ही तुमचे सर्व दुखणे पळवून लावू शकता. निरगुडीची पानं अत्यंत गुणकारी असतात, त्यामुळे आधीच लोक याचा वापर करत होते आणि त्यांना कधी दवाखान्याची पायरी चढावी सुद्धा लागली नाही. त्यांनी आयुर्वेदाचा अभ्यास करून या पानांचा उपयोग करून सर्व आजार बरे करत होते, त्यामुळे ते 100 वर्ष जगायचे. आता निरगुडीचा वापर कसा करावा? तर निरगुडीची पानं पाण्यात उकळून घ्या आणि त्या पाण्यानं आपले सांधे शेकावेत. तसेच ही पानं गरम करून सांध्यावर बांधल्यानं सूज आणि वेदना कमी होतात. यामुळे सांध्यांमधील कडकपणा कमी होतो आणि हालचाल करणं सोपं जातं. त्यानंतर नंबर 2, पारिजातकाची पानं. मित्रांनो, ज्या लोकांची कंबर सतत दुखते, ज्यांना सायटिका आहे, ज्या लोकांना नसा दबणे, नसा आखडणे यांसारखे प्रॉब्लेम आहेत, त्यांच्यासाठी पारिजातकाची पानं वरदान ठरतात. पारिजातकाची पानं कंबरदुखी आणि सायटिका सारख्या तीव्र वेदनांवर पारिजातकाची पानं रामबाण उपाय आहेत.
त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा सायटिका असेल किंवा कंबरदुखी तसेच नसा दबणे, नसा आखडणे, मानेच्या नसा आखडल्या असतील, कमरेची नस दबली असेल तर तुम्ही सुद्धा पारिजातकाच्या पानाचा नक्की उपयोग तुमच्या रोजच्या जीवनात करा. 100% तुम्हाला सुद्धा याचा फायदा होईल. आता या पारिजातकाच्या पानाचा वापर कसा करावा तर पहा, या ठिकाणी 5 ते 6 पारिजातकाची पानं ठेचून 2 ग्लास पाण्यात उकळावीत. त्यानंतर पाणी अर्ध होईपर्यंत आटवावं आणि गाळून सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. याचा फायदा तुम्हाला लगेचच दिसायला लागेल. जुनाट, सांधेदुखी आणि कंबरदुखीमध्ये या काढ्याचा प्रचंड फायदा होतो. तसेच नसा दुखत असतील तर त्यावर सुद्धा 100% फायदा मिळतो. यापुढे तुम्ही सुद्धा पारिजातकाच्या पानाचा वापर अवश्य करा. आता नंबर 3चं पान सर्वात महत्त्वाचं आहे. लक्षपूर्वक पहा, जेणेकरून तुमचे सर्व आजार कायमचे बरे होतील. आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक जीवनशैलीत शरीर तंदुरुस्त ठेवणं हे एक मोठं आव्हान बनलंय. पूर्वी सांधेदुखी किंवा कंबरदुखी या समस्या केवळ उतारवयात जाणवायच्या, परंतु आता चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि तासनतास एकाच जागी बसून काम करण्याची पद्धत यामुळे तरुणांमध्येही हे आजार घर करतायत. सांधेदुखी केवळ शारीरिक वेदना देत नाही, तर ती व्यक्तीच्या दैनंदिन हालचालींवर मर्यादा आणते. निसर्गामध्ये या वेदनांवर अनेक प्रभावी उपाय दडलेले आहेत. जर आपण योग्य वेळी काळजी घेतली आणि नैसर्गिक उपचारांची जोड दिली तर या वेदनांपासून कायमस्वरूपी सुटका मिळवणं शक्य आहे. यासाठी हे नंबर 3चं पान अतिशय गुणकारी आहे. नंबर 3, एरंडाची पानं, ज्याला कॅस्टर लीव्हज असं सुद्धा म्हटलं जातं. आधीच्या काळात दवाखाने नव्हते. अधिकाधिक लोक फक्त आयुर्वेदावर अवलंबून होते आणि त्याच आयुर्वेदात एरंड तेलाचे सर्वात जास्त महत्त्व आहे. त्यामुळे अतिशय गुणकारी असलेले हे एरंडाचं पान तुमची गुडघेदुखी समस्या कायमची दूर करून तुमच्या पायांना नवीन उत्साह आणि ऊर्जा देते. त्यामुळे गुडघेदुखीवर एरंडाची पानं अत्यंत गुणकारी आहेत. हे नैसर्गिकरित्या तेलकट असल्यानं हाडांमधील वंगण टिकवून ठेवण्यास मदत करतात. एरंडाचं पान तुमची हाडं मजबूत करतात. तुमच्या गुडघ्यातून येणारा कटकट असा आवाज नाहीसा करून गुडघ्यात नवचैतन्य निर्माण करतं. एवढंच नाही तर एरंड तेल तुमच्या पायाला बळकटी देतात आणि सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी याची समस्या कायमची दूर करतात. एरंडीच्या पानाचा वापर कसा करावा तर पहा, या ठिकाणी एरंडाच्या पानांना थोडे मोहरीचं तेल लावून गरम करावं. ही कोमट पानं गुडघ्यावर किंवा कंबरदुखीच्या जागी बांधावीत. यामुळे काय होतं की सांध्यांमधील सूज ओसरते आणि रक्ताभिसरण सुधारते. जर तुम्हालाही पाय नीट करायचे असतील, पायांना बळकटी द्यायची असेल तर आजपासून एरंडीच्या पानाचा वापर नक्की सुरू करा. त्यानंतर 4 नंबरचं पान आहे रुईची पानं. रुईचं पानं उष्ण प्रकृतीची असतात, जी शरीरातील वातदोष कमी करण्यास मदत करतात. यामुळे जर तुमची पाठ दुखत असेल, हातपाय दुखत असतील, सांधे दुखत असतील किंवा पाय दुखत असतील, मान दुखत असेल तर रुईची पानं अत्यंत गुणकारी आहेत. रुईच्या पानाचा वापर कसा करावा तर पहा, रुईचं पान धुवून त्याला तेल लावून तव्यावर गरम करावे. हे पान दुखणाऱ्या भागावर ठेवून वरून कापडानं बांधावं. तुमचं कोणतंही दुखणं असेल तात्काळ गायब होईल. रुईची पानं वापरत असताना काही सावधानता बाळगणं अत्यंत आवश्यक असतं. जसं की रुईचा चीक डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी, कारण तो विषारी असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही या पानांचा वापर करत असता तेव्हा रुईचा चीक डोळ्यात जाणार नाही याची खात्री करावी. त्यानंतर 5 नंबरचं पान आहे शेवग्याचं पान. शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्वे असतात, जे हाडांना मजबूती देतात आणि आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमी भरून काढतात. जर तुमचे हाड ठिसूळ झाले असेल, ज्याला ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतात, जर तुम्ही शेवग्याच्या पानाचं नक्की सेवन करा. हे पान शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढतात, हाडं मजबूत करतात आणि संपूर्ण शरीराला बळकटी देतात. आता शेवग्याच्या पानाचा वापर कसा करावा तर पहा, शेवग्याच्या पानाचा रस काढून प्यावा किंवा पानाची भाजी आहारात समाविष्ट करावी. याचा फायदा असा होतो की केवळ वेदना कमी करत नाही, तर हाडांची झीज भरून काढण्यास सुद्धा मदत करते. हाडांना ताकद देतात. कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते, त्यामुळे हाडं मजबूत होतात. शेवग्याच्या पानाचा आपल्या आहारात नक्की समावेश करा. त्यानंतर नंबर 6 आहे कडुनिंबाची पानं. कडुनिंबामध्ये बॅक्टेरिया विरोधी आणि दाहशामक गुणधर्म असतात. त्यामुळे जर तुमचे सांधे दुखत असतील तर या पानांचा नक्की उपयोग करून तुमचे सांधे बळकट बनवा. आता या पानाचा वापर कसा करावा तर कडुलिंबाच्या पानाची पेस्ट करून ती सांध्यावर लावल्यानं आराम मिळतो. कडुलिंबाच्या तेलानं मसाज करणं फायदेशीर ठरतं. ही जादुई पानं तुमची सर्व दुखणं कायमचं दूर करते, परंतु आपल्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल केले तर 100% आपल्याला फायदा होईल. नियमित व्यायाम करा. पानांच्या वापरासोबतच हलका व्यायाम आणि योगासने केल्यास सांधे लवचिक राहतात. आपल्या आहारात मेथी दाणे, अक्रोड आणि गुळाचा वापर करावा. त्यानंतर पुरेसं पाणी प्यावं, जेणेकरून शरीरातील विषारी घटक बाहेर पडतील. जर तुम्हाला तीव्र वेदना असतील किंवा कोणतीही ॲलर्जी असेल तर हे घरगुती उपाय करण्यापूर्वी आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला नक्की घ्या. निसर्गाच्या या अमूल्य ठेव्याचा योग्य वापर केल्यास आपण गुडघेदुखी आणि कंबरदुखीपासून मुक्त होऊन आनंदी जीवन जगू शकतो.
मित्रांनो, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच आरोग्यवर्धक व्हिडिओ नेहमी तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रपरिवारात व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.